शोध मराठी मनाचा एक अतिशय सुप्रस्तुत अशा प्रकारचा हा उपक्रम जागतिक मराठी अकादमीच्या माध्यमातून अमरावतीमध्ये या ठिकाणी घेतला जातोय आणि खऱ्या अर्थानं अमरावतीकरांकरता एक मोठी पर्वणी या माध्यमातून प्राप्त होणार आहे। वेगवेगळे विषय जे या ठिकाणी चर्चेला येणार आहेत, ज्या मुलाखती होणार आहेत, त्याच्यामध्ये जी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, मग इंडिया विरुद्ध भारतमध्ये श्याम मानवजी असतील, गिरीश भाऊ असतील, उल्हास पवार असतील, किंवा लक्ष्मीची पावले याच्यामध्ये ज्येष्ठ प्रसिद्ध असे उद्योजक सतीश मगर असतील, उदयदादा लाड, केसरीदादा पाटील, अरुणजी कायगावकर असतील, आधारवड याच्यामध्ये गिरीजी प्रभुणे, जगन्नाथ वाणी, सुनीलजी देशपांडे, निरुपमा देशपांडे, समुद्रापलीकडे मध्ये सुभाष दामले, अनिरुद्ध घोंगडे, अविनाश रामसाले, अजय बाकडे, मंदार जोगळेकर, एकापेक्षा एक आपण जर नावं या ठिकाणी बघितले, अगदी संवादक म्हणून उदय निरगुडकर, महेश म्हात्रे, नितीन केडकर, विजय चोरमारे, विष्णू सूर्या वाघ, खरं म्हणजे 2 दिवस आणि अगदी वर्षाच्या सुरुवातीचेच पहिले 2 दिवस हे अमरावतीकरांना एवढी चांगली पर्वणी या ठिकाणी लाभली। खरोखर आपण सगळ्यांनी जागतिक मराठी अकादमीला खूप खूप धन्यवाद दिले पाहिजे। आज खरं म्हणजे ही पत्रिका जर मी आधी नीट वाचली असती तर याच्यानंतरचा जो माझा कार्यक्रम अमरावतीमध्ये आहे तो मी थोडा उशिरा घेतला असता, कारण या उद्घाटनाच्या सत्रानंतर विक्रमजी शिंदे साहेबांची मुलाखत घेणार आहे आणि मी आपल्याला सांगतो की शिंदे साहेबांच्या आयुष्याचा जो प्रवास आहे तो खरोखर थक्क करणार आहे। एका कार्यक्रमात ते आणि मी एकत्रित होतो आणि त्या ठिकाणी आपल्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल बोलायचं होतं आणि त्यावेळी शिंदे साहेबांनी अगदी बालपणापासून आपल्या आयुष्याचा प्रवास सांगितला, अतिशय प्रेरणादायी। विपरीत परिस्थितीमध्ये एक अतिशय सामान्य घरचा, अतिशय गरीब अशा परिवारातला एक व्यक्ती आपल्या स्वतःच्या हिमतीवर आणि आपल्या कर्तृत्वावर कशा प्रकारे वाटचाल करत जातो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, देशाचा गृहमंत्री होतो आणि हे सगळं करत असताना त्यांच्यातला जो संवेदनशील माणूस आहे तो सातत्याने जिवंत राहतो आणि केवळ जिवंतच राहत नाही तर तो अधिक विकसित होत जातो। अशा प्रकारचा त्यांचा जो प्रवास आहे, खरं म्हणजे मला तर पुन्हा एकदा तो सगळा प्रवास आणि त्या प्रवासाचं एक एक पान विक्रमजी उलगडतील याच्यापेक्षा अजून मोठी पर्वणी काय असू शकते। पण निश्चित मी पुढचा कार्यक्रम घेतला असल्यामुळे त्या ठिकाणी राहणार नाही, पण अलीकडच्या काळात एक सोय झाली आहे की कुठल्याही कार्यक्रमात आपण जर जाऊ शकलो नाही तर कोणीतरी त्याचा एक व्हिडिओ काढून यूट्यूबवर टाकतं, त्याच्यामुळे ते आपल्याला पाहायची सोय मिळते आणि नक्की मी जरूर या ठिकाणी तो पाहीन। किती मोठी सगळी माणसं या ठिकाणी आलेली आहेत। विजय जोशींच्या बद्दल या ठिकाणी सांगितलं की कशा प्रकारे खड्डेमुक्त रस्ते त्यांनी तयार केले। विजयजी, आपली फार आवश्यकता आम्हाला आहे आणि खरं म्हणजे आजकाल रामदासजी पुताडेंपेक्षा रामदासजी आठवलेंसोबत मी जास्त राहतो, त्यामुळे मला अचानक रामदासजी असं म्हणावंसं वाटलं, ऐलान मी करतो याच मंचावरून, ऐलान मी करतो याच मंचावरून, महाराष्ट्रातील रस्त्यावरच्या खड्ड्यांना स्मरून विजय जोशींना नेणार आहे मी किडनॅप करू। यस, गुड। खरं म्हणजे या शोध मराठी मनाचा या माध्यमातून एकेका व्यक्तीचं व्यक्तिमत्व, एकेका व्यक्तीचे विचार जे या ठिकाणी उलगडणार आहेत, आपल्या समोर येणार आहे। आज सुदैवाने मागच्या भागात बरीच युवा पिढी मला बसलेली दिसते आहे। माझी अपेक्षा आहे की मोठ्या प्रमाणात युवा पिढीने या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं।
अनेक वेळा आपण असं म्हणतो की अलीकडच्या काळामध्ये काळ बदललाय, लोक स्वार्थी झाली आहेत, प्रेरणा घ्यायची कुठनं? त्यावेळी मी असं म्हणतो, फक्त आपल्या बाजूला बघा. आजूबाजूला इतके प्रेरणादायी व्यक्तिमत्व काम करत असतात. हे जग चालतं, हा संसार चालतो, हा देश चालतो, हा राष्ट्र चालतं, हे राज्य चालतं. ते सरकारच्या भरोश्यावर चालत नाही. सरकार तर त्याचं एक उपकरण आहेच, पण समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारी इतकी मंडळी आहे, इतके अनसंग हिरो आहेत की ज्यांच्या भरोश्यावर खरं म्हणजे हा देश आणि हा समाज चालत असतो. मुळामध्ये आवश्यकता कशाची आहे? आवश्यकता आहे त्या भावनेची की ज्या समाजाने मला दिलाय त्याला काहीतरी मी परत केलंच पाहिजे. ही भावना जिवंत राहणं महत्वाचं आहे. आणि ही भावना जिवंत असलेले अनेक लोक निरपेक्ष भावनेने अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांची सेवा करत असतात. आणि या लोकांचं व्यक्तिमत्व ज्यावेळी आपल्या समोर येतं त्यावेळी असं लक्षात येतं की आपण किती खुजे आहोत, छोटे आहोत, जीवनात किती गोष्टी करायच्या राहिलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं त्यातनंच प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा मिळत असते आणि त्या प्रेरणेतनंच एक नवीन व्यक्तिमत्व आपलं तयार होत असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय महत्त्व अशा प्रकारच्या या आयोजनांना आहे. खरं म्हणजे रामदासजींनी जागतिकीकरणाच्या संदर्भात सांगितलं आणि गोष्ट खरी आहे की जागतिकीकरणामुळे भौतिक प्रगती खूप मोठ्या प्रमाणात होते, पण त्या भौतिक प्रगतीसोबत माणसातलं माणूस पण जर जिवंत राहिलं नाही तर ती भौतिक प्रगती काय कामाची? अनेक देशांमध्ये इतकी मोठी संपत्ती तयार झाली आहे, संपत्तीची कमतरता नाही आहे, व्यक्तीला कमतरता नाही आहे, गरीबातल्या गरीब माणसाला देखील सर्व मिळालेलं आहे, पण तरी देखील त्याच्या जीवनात काहीतरी हरवल्याचा भास त्याला होतो. फार मोठं नैराश्य हे आलेलं दिसतं. अगदी 20 आणि 25 वर्षाची मुलं हे डिप्रेशन करता गोळ्या खाताना दिसतात. याचं कारण मनुष्याला भौतिक प्रगती हवी असते, पण त्या भौतिक प्रगतीसोबत जोपर्यंत त्याची आत्मिक प्रगती होत नाही तोपर्यंत त्याचं मनुष्यपण हे त्याला जगू देत नाही. आणि ती जी आत्मिक प्रगती असते ती खऱ्या अर्थानं एखाद्या राज्याचं मूल्यमापन करताना त्या ठिकाणी किती भौतिक संपदा तयार झाली यापेक्षा किती बौद्धिक संपदा तयार झाली याच्यावर अधिक केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की उत्तम राज्य तेच असतं की ज्या ठिकाणी कला, साहित्य, संस्कृती याला राजाश्रय मिळतो आणि त्याचा विकास हा मोठ्या प्रमाणात होतो. मला विश्वास आहे की या महाराष्ट्रामध्ये तर इतकी वेगवेगळ्या प्रकारची संमेलनं होतात, म्हणजे साहित्य संमेलनांच्या बाबतीत महाराष्ट्राचा जर कोणी रेकॉर्ड ठेवला तर मला असं वाटतं की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये महाराष्ट्राचं नाव येऊ शकतं. इतकी वेगवेगळी संमेलनं होतात आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांची संमेलनं, समाजातल्या सगळ्या घटकातले लोक त्या त्या घटकाची साहित्य संमेलनं घेतात. आणि मला असं वाटतं की त्यातनं खऱ्या अर्थानं जो एक समृद्ध सांस्कृतिक वारसा आपला आहे तो वारसा जिवंत ठेवण्याचं काम या माध्यमातून होत असतं. आणि शिंदे साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की शेवटी आपला जो साहित्य क्षेत्रातला, सांस्कृतिक क्षेत्रातला हा जो काही एक माणूस आहे हा खरं पाहिलं तर हा वर्षानुवर्षाचा इतिहास आहे की काही अपवाद सोडले तर हा फकीरच आहे, हा कफल्लकच आहे. त्यामुळे त्याच्यात जेवढी क्षमता आहे तेवढ्या क्षमतेनं तो समाजाला देतो, पण समाजाला त्याच्याकडनं जर खरंच मिळवायचं असेल तर समाजाने आणि राजकीय व्यवस्थेनेही त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे जेणेकरून तो समाजाला अधिक देऊ शकेल. आणि मला असं वाटतं याच भावनेतनं सरकारच्या वतीनं आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो. खरं म्हणजे आता एवढं मोठं संमेलन करायचं तर 5 लाख रुपयांनी काही फार होत नाही, म्हणजे 5 लाख रुपये ही फार अतिशय टोकन मदत आहे, पण राज्याची देखील शेवटी अनेक जबाबदाऱ्या असतात. पण मला असं वाटतं की राज्य सरकारने जबाबदारी घेतलीच पाहिजे, समाजाने जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्या माध्यमातून अशा प्रकारचे संमेलनं या ठिकाणी झाले पाहिजेत. मला विश्वास आहे की आज खरं म्हणजे हे जे संमेलन आपण या ठिकाणी घेतोय ते संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये घेतोय आणि खऱ्या अर्थानं मराठीला जागतिकीकरण मराठीचं हे संत ज्ञानेश्वरांनी केलं. मराठी माणूस हा स्वतःचा विचार करत नाही, तो जगाचा विचार करतो. हे संत ज्ञानेश्वरांनी खऱ्या अर्थानं आपल्याला दाखवलं. आणि आज जगाच्या पाठीवर कुठल्याही देशामध्ये तुम्ही जा, त्या देशामध्ये मला आता मुख्यमंत्री झाल्यानंतर काही देशांमध्ये जाण्याची संधी प्राप्त झाली. प्रत्येक देशामध्ये मराठी माणसाने एवढं महत्त्वपूर्ण काम त्या ठिकाणी केलेलं आहे. तिथल्या समाज जीवनामध्ये, तिथल्या अर्थव्यवस्थेमध्ये एक अतिशय मानाचं स्थान
आणि आपलं स्थान अधोरेखित करणारं काम हे मराठी माणसाने केलं आहे. आणि खऱ्या अर्थानं त्या मराठी माणसाला आपल्या देशाकरता, आपल्या महाराष्ट्राकरता खूप काही करण्याची इच्छा आहे, अपेक्षा आहे, आकांक्षा आहे. आज मराठी माणसाने जग पादक्रांत केला आहे आणि त्याची अपेक्षा आहे की जगाला मी जे दिलं ते या महाराष्ट्राला, या भारताला मला देता आलं पाहिजे. मी विश्वास व्यक्त करतो की जगातला जो मराठी माणूस आहे त्या मराठी माणसाने जग ज्याप्रमाणे समृद्ध केलं त्याचप्रमाणे त्याला महाराष्ट्र देखील समृद्ध करण्याकरता आम्ही निश्चित दालन उघडं करून देऊ आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र हे जागतिक होईल. पण ते जागतिक होत असताना त्यातलं मराठीपण हे पूर्णपणे शाबूत राहील हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि एका चांगल्या कार्यक्रमाकरता या ठिकाणी आपण वर्षाच्या पहिल्या दिवशी मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.